नमस्कार मंडळी, उन्हाळ्याच्या दिवसात जेवणाची चव वाढवण्यासाठी फक्त 2 मिनिटात बनवा ही कैरीची चटपटीत आंबट गोड चटणी। कैरी, पुदिना आणि गुळाचं हे परफेक्ट कॉम्बिनेशन तुम्ही कधी ट्राय केलंय का? ही चटपटीत चटणी ताटामध्ये साईड डिश म्हणून खूप चांगली लागते। चला तर याला लागणारे साहित्य पाहूया। इथे मी चटणीसाठी कलमी कैरी घेतलेली आहे। हिची साल काढून तुकडे करून घ्यायचे। तर आपण चटणीचे साहित्य पाहूया। इथे भाजलेले शेंगदाणे, जिरे, गूळ, लसूण, आले, हिरवी मिरचीऐवजी तुम्ही वाळलेली लाल मिरचीही घेऊ शकता, कोथिंबीर आणि पुदिना। आणि इथे 1 वाटी मी कलमी कैरीच्या फोडी घेतलेल्या आहेत। आवश्यकतेनुसार इथे पाणी घ्यायचं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये कैरीच्या फोडी टाकून घेतलेल्या आहे 1 वाटी। त्याच वाटीने मोजून 1/4 वाटी भाजलेले शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत। 10 ते 12 मी हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत। 4 लसणाच्या पाकळ्या, 4 ते 5 बारीक केलेले आल्याचे तुकडे, 1 चमचा जिरे। कैरीचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी इथे पोहे खायचे 5 चमचे मी गूळ घालून घेतलेला आहे। गुळाऐवजी तुम्ही साखर घालू शकता। आणि 1 चमचा मी मीठ घालून घेतलेले आहे। आता हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहे। तर इथे आपली चटणी छान बारीक वाटून झालेली आहे। आता यामध्ये लगेच कोथिंबीर घालून घ्यायची आहे। तर 1 वाटी कोथिंबीर आहे आणि अर्धी वाटी इथे मी पुदिना घेतलेला आहे। असं पुदिना आणि कोथिंबीरमध्ये बॅलन्स ठेवायचं। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं। इथे आता आपल्या आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं, म्हणजे चटणी किती प्रमाणात पातळ किंवा घट्ट पाहिजे त्यानुसार पाणी घालून घ्यायचे। आता मिक्सरचे झाकण लावून पुन्हा हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहे। तर आता झाकण उघडून पाहू तर आपली इथे कैरीची चटपटीत अशी गोड आंबट चटणी तयार झालेली आहे। ही चटणी तोंडी लावायला खूप छान लागते आणि उन्हाळ्याच्या दिवसात यामुळे भूकही वाढते। ताटामध्ये साईड डिश म्हणून हिचा वापर केला जातो। ही चटणी एकदा तुम्ही नक्की करून पहा, तुमच्या तोंडाला नक्कीच चव येईल। ही चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा। धन्यवाद।